बरोबर वेळेवर आले हो मुरली भाऊ. अरे हो बा, म्हटलं उन्हाच्या पहिले सकून सकून नेऊन द्या, म्हणजे कसं दिवसभराचं गिराईक हाती लागते. मग एक रामाच्या दुकानात ठेवलं, त्यांना ठेवले 50 पाकिट. तू किती ठेवतो बा? हा मग आपल्या दुकानात 50 ठेवा ना, हिशोब आले बाई सारखं. बरं बरं, मग 50 पाकिट आधी लावून देतो मी. काय बिझनेस लय जोरान चालू आहे वाटते. का हो मुरली भाऊ? अरे काय चालू आहे, घरगुती बस चालू आहे. आता पाहू आता. बापरे, 2 रंगाचे आहेत काय? मग कसं भाव घ्यात, कसं काय? काही एकाच भावात देऊ? एकाच भावात देणं बी सारखंच आहे ते, फक्त रंग काय झालं गल्लं. आता लेकरायले कसं रंग बिरंगी दिसले की हरी घेते घेतात ये, म्हणून आहे ते. हा तेच म्हटलं बा, म्या म्हटलं कसं द्या काय द्या. बरं ठीक आहे, मग द्या लावून तुम्ही तर ती. हो गड्या हो, मी लावतो बरोबर. हो का हो, ते तुमची मंडळी नाही दिसून राहिली मग. गँग तसंच आहे तुम्ही तिघायची. ते दोघं उकडे गेले, दिले का सोडून? जाऊ दे गड्या, ते आता दिला त्याचा पिछा सोडू. लय लय का फसवलं त्यानं आपल्याला. आपण लेका त्याला पक्का दोस्त मानला होता, लय खराब निघाले का ते. बरं झालं ना, लवकर ध्यानात आलं तुमच्या. चांगलं आहे चांगलं आहे. अरे ते बेकार काम आहे, गावाला लागलेली कीड आहे ते आपल्या, पण आता काय करता. जाऊ दे गड्या, आता तो विषयच मोडून टाक. बरं हे पाय, 50 पाकिट लावले मी आधी. काय बरं चाल. आणि हे पाय, जर कटले गिटले तर फोन करतो, तसा मी चक्कर मारतोस. हा हा हा, तुम्ही या ना, तुमचा चक्कर होतेच ना, तुम्हालाही दिसतेस. बरं हे पाय, आपल्याला एक बिस्किटचं पाकिट दे बरं. बरं बरं. अरे काय आबा, कसं काय चालू आहे तुमचा पोंग्याचा बिझनेस? काय ऐकलं, मस्त पोंगे गिंगे इकनच लावले. आणि फाट्यावर बी भेटले होते मुरली भाऊन सांगितलं दुकानात ठेवायला आलो म्हणत रामाच्या. कसं काय चालू आहे मग? अरे काय याचा बिझनेस कायचं काय रे, असं घरगुती चालू आहे गड्या आता. 2 पैसे कमायचं विचार चालू आहे, बाकी तर काही नाही बा. असं बिझनेस बिझनेस काही नाही रे बापा. बाबा चला ना, एकच जागी उभे राहता का तुम्ही? अरे हो पिंके, काका बोलून राहिले ना. थांब घंट्याभर थांब. पिंके, उन्हाळ्यात मस्त लावलं, आबाजीला मदत करणं लावली. चांगला आहे चांगला आहे. पाहिजो आणि अभ्यास कर, काय अभ्यास नको सोडू. हाव काका, मी अभ्यास बी करत असतो. आबाजी अति पोटे उभे आहे, त्याच्याजवळ जाऊ का मी? भोंगे ते घेतीन तर घेतीन, विचारू का द्यायला घेतात का तर? बरं बरं, जा विचार. जास्त दूर नको जाऊ, काय आधीच थांबजो. पोंगे पोंगे घ्या पोंगे, गरम गरम पोंगे. पोंगे घ्या पोंगे, पिंकीच्या जवळचे पोंगे, गरम गरम पोंगे. ओ पोंगे वाले पोंगे आले. कसे आहे तुम्ही म्हटलं का? एक आवाज चालला नाही का? पोंगे आली केली पोंगे, गरम गरम पोंगे. का हो पोरी, केवढ्याचे आहे तो पोंगे? 5 रुपयाचं पाकिट आहे दादा, आणि 2 घेशील तर 1 रुपयाचे 2 येतात. देवा, मला एक पाकिट देवा. हाव देतो. तुले रे दुसरा दादा, तू नाही घेत का पोंगे? हे ना मस्त आहेत ना. बरं बरं, मला बी दे एक पाकिट. हे घे रे दादा, तू घे. तुला देऊ का रे दादा? नाही नाही, मला नाही पाहिजे. हे घेऊ, 50ची नोट आहे माझ्याजवळ. बाकीचे पैसे वापस दे. 5 रुपये याचे बी याच्यातून काटून घे. 10 रुपये काटून घे, 40 रुपये वापस दे. मला जवळ चिल्लर नाहीये, मी माझ्या आबाजी जवळून घेऊन येतो. ते पण माझ्या आबाजी तिथे उभे आहेत ना, तेच माझ्या आबाजी आहे ना. मी आणतो पैसे. हा जाय आणि लवकर ये. पोंगे त्याचे पैसे तर नाहीत आपल्या खिशात. फुल चिट्टपट्टी आहे, बाटीले गंडवतो मी. थांब, मी आणतो दादा पैसे. काय मला टोपल्याच्याकडे लक्ष देतो काय? अबे ते काय झालं बे तिकडे? अबे लय जबरदस्त पडलं ले कधी. अबे मोडलं ना बी ते ना, पाय ना तू, मोडलं रे. यायचं कोणाचं ध्यान नाही लगायचं. आता मला टोपलं उडवायला पुरते. आज बरोबर टाइम आहे हात मारायचा. चलो लग जाओ कान पे. अरे आता त्याची घरी जाऊन पिटाई आहे गड्या. जबरदस्त पडलं, पुरं भरलं ना ते पाय ना. भाई ताळ बेलने लक्ष बाय कुठे द्यायचं. जाऊ दे, चला आपलं काम करून घ्या पटकन. अरे 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 अरे, पिंकी पिंकी, ते पोट्ट चालू टोपलं नेऊन राहिलं पोंग्याचं. थांब थांब थांब.
झिंगरू को पकड़ना आसान ही नहीं नामुमकिन है. अरे माय पोंगे, अबे ही पोंगे तो टोपलं नेलं ते पोट्ट्यानं. थांब 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 पिंकी, तू थांब, मी लागतो तुझ्या मागे, थांब. ओय थांब थांब. अबाजी आता कसं त्यानं टोपलं नेलं आपलं पोंगायचं. अबाजी आता आपण काय विकसाल. थांब थांब, ते काका गेले ना, पकडतीत असते त्याले. कुठलो जाईल लेकाचं पयत, बाजिंद्या सुचराचं काट लेकाचं. अरे राजू आबाजी आमचं ध्यानच नाही हो, आम्ही होतीच होतो ना. अरे तिकडे ते पोट्ट पडलं गाडीवर, तेच पाहिलं आम्ही. यानं इकडे टोपलं लांबवलं तुमचं. आबाजी चला ना, आपण त्याच्या मागं लागू ना. आबाजी चला ना. हो पुरी, माझे पैसे दे ना, माझे पैसे वापस दे ना, 40 रुपये राहिले ना. दादा मी त्याला घरी आणून देतो ना. नाही तर असं करे बाई, मारे 10 रुपये तोले अंग येता. हे बाई ही 50 ची नोट बी तूच ठेवून दे, पण माझे 10 रुपये मला वापस देतो काय. हा मी तो घरी आणून देतो 10 रुपये. जाय तू पकड झाली जाय. आता काय हाती लागते बी तुमच्या ते. आबाजी चला ना लवकर लवकर. अरे रे रे बापा, पाहायला चकला पिंकी. आबाजी पाहिलं तुम्ही पडसान. उठा उठा आबाजी उठा. बाई काळजी नको करू तू, जाय जाय. ते पोट्ट दिसते का पाय. आबाजी पण तुम्ही कुठे बसता, आधी बसता का. हो मी येतो तो माग माग बजे बजे. जाय बर, पाय बरं दिसते का ते पोट्ट. तर कोणाचं होतं रे ते काट्ट, हा कोणाचं होतं ते. अरे आबा, ते तिकडल्या वाड्यातलं आहे ते. अरे ते आता 2-3 दिवस दिसत नाही तुम्हाला. ते ते बावराईन राहते आता 2-3 दिवस. त्याचा धंदाच आहे तो. लय चोट्टा आहे ते, लय बदमाश आहे ते पोट्ट. या पित्तर हाती लागू दे फक्त रे, मग सांगतो त्याला मी. हाती लागू दे तुम्हाला. पिंकी जाय बाई, तू जाय, दिसते का पाय बरं ते. हा आबाजी तुम्ही आरामशीर या. मारे पोंगे. थांब रे तू, ए पुट्ट्या थांब रे तू. माय पोंगे दे वापस मले. अरे परमेश्वरा, किती परीक्षा घेता रे बापा गरीबाचे आमच्या अजून. काय हो माय, किती उशीर झाला, आज कोणीच नाही आलं. पिंकी तिची आबाई नाही आली आज. अशी कुठे गेले बाई. आता माहिती काय झालं, पिंकीचा आवाज ऐकला काय. आई. आता बाई काय झालं पिंकी, काऊन लढून राहिली. तुला लागलं काय, हे पडली गडली का. आई बोंगे. काय झालं बोंगेचं, काय झालं. आबा कुठे, आबा जिथून तर सांगा. आई बोंगे गेले त्या पोट्ट्यानं. आता बाई कोणा पोट्ट्यानं नेले बोंगे, आबाजी कुठे. आई आबाजी बी पडले, तेली बी लागलं. आरामशीर येऊन राहिले ते. आई पोंगे नेले आपले. ओ माय बाई कुठे, आबाजी कुठे, तर नाही पडले लागले कुठे बाय. हा पोंगेचं काय झालं, कोण नेले पोंगे, काय झालं. सुनबाई, काय झालं मामाजी, तुम्ही कुठे पडले, काही लागलं कसं काय हे. आणि पिंकी म्हणते पोंगे नेले कोण नेले पोंगे. अरे बापा, सांगतो सुनबाई. बसू दे मला घंटाभर, सांगतो बापा. बसा मामाजी बसा. काय सांगू सुनबाई तुले. एक लय हरामखोर काट्ट भेटलं रस्त्यात, आणि त्यानं लेकानं पोंग्याचं टोपलं लांबवलं आपलं. आता बाई असं कसं नेलं त्यानं. तुम्ही आणि पिंकी कुठे होते. अरे बापा रे, असं कसं झालं बापा. कोणाचं होतं ते पोट्ट. काय झालं, काऊन लढापड चालू आहे, हे लागलं कसं काय. पिंकीला कसं काय लागलं का बाबा, काय झालं. बाबा बरं झालं तुम्ही आले. बाबा आपले पोंगे गेले. पोंगे गेले म्हणजे काय झालं, सांग काय झालं. तू कोणाशी पडली, तुला काय लागलं, मारलं का कोणा. नाही बाबा, ते काय झालं, आम्ही पोंगी इकायला गेलो की नाही. आम्हीची पोंगी इकत बी घेतली 2-3 पोट्ट्यानं. आणि एक पोट्ट आलं आणि त्यानं टोपलं पडवलं. मी आबाजीचं चिल्लर आणायला गेली तर बाबा आबाजी बी पडले. झाबू काका त्याच्या मागं लागले, पण त्याच्या हातात नाही लागलं, ते पोट्ट पळून गेलं. बाबा मी बी पडली. पोंगे गेले बाबा. अरे बापा, मायाच गुन्हा झाला. आईच्या माग संगच राहा लागत होतो. मी बोलत बसलो बापा, तर ती सुनबाई मायाच्या नसतो आलं, नुकसान झालं बापा. नाही मामाजी जाऊ दे, तुम्ही त्याच्या संगच होते ना आता.
आता ते पोट्ट आलं आणि त्यानं नेलं तर त्याला तुम्ही काय करसान? बापा तुम्हाला लागलं नाही ना लय मोठं? आ पिंके बाई तुला लागलं नाही ना बा? हा जाऊ दे, एक टोपलं नेलं ना त्यानं, नेऊ दे, तेवढ्यानं आपल्याला काही होत नाही, जाऊ दे, खाऊ दे काले. आपण पिंके लढू नाही बाई, आपल्या जो आहेत ना अजून पोंगे, आपण ते ऐकू. आई बरी तो पोंगे तर गेले ना आता आपले. जाऊ दे पिंकी, हे पाय जाऊ दे, रडू नको. आता लक्ष ठेवायचं काय, आपलं टोपलं सोडून जायचंच नाही कुठे. हा जाऊ दे, नेऊ दे, नेले त्यानं आता, खाऊ दिले काले. थांब फक्त, मला माहित पडू दे ना, थांब ना, मी पाहतो त्याला कोण आहे तर. तू काळजी नको करू, लढू नको आता. तू हात पाय तू इथे बाबा, उठा, वाढवच आहे, जेवायला वाढ तुझे, मला बी भूक लागली. जाऊ दे, लढापडी नका करू एवढे, गेलं तर गेलं ते एक टोपलं. जाऊ दे आता, चला लागा पुढच्या कामाला लागा, मी पाहतो तो कोण होय तर. अरे राजू आबाजी, ते तिकडच्या जन्याचा पोट्टा आहे ते. अन ते बा ते हातात नाही लागलं राजू, पोयाला राजू ते. आणि त्यानं मॅटानं पोंगी बी पुरे खाल्ले नाही, ते टोपलं बी पडलं आणि ते पोंगी फुटले आणि तसंच पयालं ते. कोणाचं देण्याचं आहे का ते? थांब थांब थांब, आता त्याच्या बापाजवळ जातो मी, थांब. बरं केलेलं का तू, ते एवढं मदत केली, बरं झालं. अभिले का पायनं बुडाली बी लागलेलं का, आणि पोटीली लागलं काय का, काहीतरी चांगलं करायला जा, ते असे अडथळे येतातच नाही. पण मी जातोच त्याच्या बापाजवळ जातो, त्याच्या बापाचीच भेट घेतो मी आता. आई पोंगे